शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। सन 2024-25 मधील वेतनेतर अनुदान अदा करण्याबाबत दिनांक 27 मार्च 2025 चे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक यांचे आदेश। सन 2024-25 मधील वेतनेतर अनुदान अदा करण्याबाबत माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी कळविले आहे। सदर पत्राच्या अनुषंगाने ज्या शाळांनी शासन निर्णय दिनांक 29 जानेवारी 2013 आणि दिनांक 19 जानेवारी 2014 मधील अटीची पूर्तता करतात अशा शाळांनी वेतनेतर अनुदानाबाबत लागणारी कागदपत्रे सोबत सकाळी 11 पर्यंत सादर करावी। माहिती दिनांक 28 मार्च 2025 रोजी सकाळी 11 पर्यंत विहित वेळेत प्राप्त न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी। तपासणीसाठी लागणारे कागदोपत्र वेतनेतर अनुदान मागणीपत्र माहे एप्रिल 2008 चे वेतन देयकाची साक्षांकित प्रत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क व अधिनियम 2009 नुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 31 मार्च 2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींचे पूर्तता केल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच RTE प्रमाणपत्र दिनांक 31 मार्च 2013 पूर्वीचे असावे। तसेच दिनांक 1/4/2008 रोजी 100% अनुदान पात्र शाळांनीच प्रस्ताव सादर करावे असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे। तसेच सदर आदेशासोबत विहित नमुन्याचे पत्रही दिलेले आहे। सदर विहित नमुन्यात माहिती सादर करावी। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।